तर आजच्या व्लॉगमध्ये आम्ही निघालेलो आहोत वॉटर पार्कला, जे की आमच्या घरापासून खूप जवळ आहे. ॲक्च्युली संस्कारला जायचं होतं बाहेर कुठेतरी, पण युद्धाचं वातावरण हे ते असल्यामुळं आम्ही आउट ऑफ स्टेट किंवा खूप दूर घरापासून जाणं योग्य नाही समजलं. तर आज अगदी जवळ असणाऱ्या वॉटर पार्कला आम्ही जात आहोत. आम्ही पोचलो आहोत आणि तिथून पुढे पार्किंगच्या नंतर बघा त्यांची अशी सोय होती की ते आम्हाला अशा छोट्याशा मिनी बसमधून घेऊन जात होते. आमच्यासोबत बाकीचे अजूनही पर्यटक होते. आणि आम्हाला तिथं ड्रॉप केलं त्यांनी गेटवर. आम्ही आता जात आहोत आणि बनसोडे सर पहा बॅग घेऊन नेहमीप्रमाणे आमच्या 4 हात पुढेच ते चालत आहेत. तर जाता जाता कोपऱ्यावर एक मोबाईलचं कवर विक्रेता दिसला आणि संस्कार मला सांगत होता होळीच्या वेळेस त्यांनी कसं काय घेतलं काय. संस्कारला म्हटलं जा आपल्यासाठी पण घेऊन ये मग, कारण व्हिडिओ शूट करताना उपयोगाला येईल. संस्कार मोबाईलसाठी वॉटरप्रूफ कवर घ्यायला गेला आणि इकडे निरंजनचं माझं गॉगल घालून मस्तपैकी सेल्फी वगैरे घेणं शायनिंग मारणं चालू होतं. तेवढ्यात परत संस्कार त्याचं ते कवर घेऊन आला. अन्य साथी पर्यटकों को दाईं ओर बैठने की व्यवस्था की गई है. कृपया प्रवेश द्वार के पास भीड़ न करें. विनम्र अनुरोध है कि आप प्रवेश करते समय अलग अलग एज एंट्री जैसे कि फैमिली एंट्री और गॉगल मारून ते म्हणले की अरे दाढीसोबत लय छान दिसते हे, लय मला आवडलाय तुझा गॉगल. काय खरं नाही, मला देऊन जा की दादा. सगळे लोक थांबतात. ज्या गॉगलसाठी आपल्याला संस्कार कामापासून वाटत होतं त्यांना बघू जाताना म्हणलं लिंक तर देतो तुम्हाला. आम्ही वेटिंगला थांबले, पप्पा गेले तिकीट आणायला. इथला रूल असा आहे की तुम्ही सगळ्या लोकांनी एका ठिकाणी तिकीट काउंटरला गर्दी नको. गर्दी होणे म्हणून काय केलं, बाहेर आमच्याकडून आपण किती मेंबर आहोत सोबत वगैरे असं सगळं त्यांनी एक छान प्लॅन पावती करून घेतली बाहेर. आणि आता तिने सांगितलं फक्त एकाच व्यक्तीने तुमच्या, कारण आपण 4 लोक आहोत. पावती कशी होती की आपण किती लोक आहोत, मोबाईल नंबर वगैरे ज्या गोष्टींसाठी तिथे वेगळा वेळ जातो ना, तर त्यांनी बाहेरच गेले म्हणजे हे कम्प्लीट करून घेतलं प्रोसेस. वरनं काढते की हे आहेत खुशिया. इथं जे दिसतं
आवाज येत नव्हता. मस्त एन्जॉय करताना दिसते आणि एवढ्या पॉझिटिव्हिटी एवढं पॉझिटिव्हनेस दुसरीकडे कुठे भेटणार. येते का बांधच म्हणते की एवढं काय घेतलं तुम्ही. हो ते सिक्युरिटी वाला. प्रत्येकजण आमच्या बॅगेकडे इतकं बॅगेमध्ये इतकं काय घेतलं आम्ही हे पाहत होते. आम्ही खरंच खूप सारे कपडे चेंजिंगसाठी तिथले नको वापरायला वगैरे म्हणून घेतले होते. पण तिथला रूलच असा होता की तुम्हाला कंपल्सरी त्यांचे कपडेच यूज करायचे होते. त्यामुळं बॅग जशी नेली तशीच परत आणली. या पार्कची खासियत अशी आहे की तुम्ही इथं तुम्हाला बोरच नाही होत बिलकुल अजिबात. कारण इथं ग्रीनरी आहे खूप जास्त. त्याच्यानंतर पक्षी वेगवेगळ्या प्रकारचे तिथं बाहेर होते आणि प्रत्येक पॉईंटला काहीतरी गेम काहीतरी ॲक्टिव्हिटी अशी ठेवलेली होती की जे तुम्हाला म्हणजे गार्डनच्या मेन पार्टपर्यंत जाईपर्यंत तुम्हाला काही ना काहीतरी चॅलेंजिंग किंवा काहीतरी एन्जॉय करण्यासारखं तुमचं लक्ष सतत इथं अजून काय असं राहील असं काहीतरी तिथं प्रत्येक वेळ दिसत होतं. आणि खूप छान म्हणजे याच्यापूर्वीही आम्ही इथं आलेलो आहोत बऱ्याचदा, पण यावेळेस बऱ्यापैकी चेंजेस दिसले आम्हाला. आणि आतमध्ये गेल्याच तुम्हाला खाण्यापिण्याची असं तर सोय आहेच जे तुम्ही पैसे देऊन घेऊ शकता. पण तुमच्या पॅकेजमध्येही तुम्हाला ब्रेकफास्ट आणि जेवण वगैरे अवेलेबल आहे इथं. तर हे आपली चॉईस राहते की आपल्याला कधी काय खायचं आहे. आम्ही जस्ट खाऊनच आलो होतो बाहेर, त्यामुळं आम्ही ब्रेकफास्ट वेट करतोय आम्ही आता. पप्पा आणि संस्कार लॉकर रूम मध्ये सामान ठेवायला गेले. चला डाव्या बाजूला जेंट्सला जागा जायचंय. सगळे उजव्या बाजूला चेंजिंग रूम दाखवून समोर पायरीच्या पुढे कोणी थांबू नका. पायरी एवढा आत्ता सध्या सिच्युएशन अशी आहे की आपल्याला स्वतःचे कॉस्ट्यूम अलाउड नाही आहेत घरून, फक्त त्या पार्कचेच अलाउड आहेत. त्यामुळे सगळ्यांना लेडीज प्लस जेंट्स कॉस्ट्यूम घ्यावं लागणार आहे. आतमध्ये आहे हो. त्यामुळे आता आम्ही कॉस्ट्यूम घ्यायला चाललो. आम्ही एवढी मोठी बॅग आणली, त्याचा काय सुद्धा यूज नाही आहे. आणि ही सर्व गर्दी आहे कॉस्ट्यूम घेण्यासाठी.
ह्या सगळ्या मजा मस्तीनंतर वेव पूलची बारी होती आणि इथं संस्कारचं असं होतं की आम्हाला सगळ्यात पुढं त्याला घेऊन जायचं होतं आणि त्याच्यानुसार आम्ही गेलोही, कारण त्याचं काय चाललं होतं त्याचा विचार करून आत्ताही हसायला येतं आम्हाला की आम्ही सर्वजण खूप जास्त थकलो होतो जेवढ्या पण ॲक्टिव्हिटीज आत्तापर्यंत केल्या होत्या त्यामुळे, आणि जेवायला चाललो होतो, भूकही खूप जास्त लागली होती. तर हे जाता जाता मध्येच जेवणाच्या हॉलकडे जातानाच हा शॉपिंग एरिया आहे. मस्त शॉपिंग करण्यासारखं खूप साऱ्या गोष्टी इथं आहेत, पण आम्ही कोणतंही शॉपिंग वगैरे केलं नाही, कारण बाहेरच्यापेक्षा इथं नक्कीच महाग असेल असा अंदाज होता आणि आम्ही गेलो जेवणासाठी. आता इथं जे समोर ॲडव्हेंचर लँड ही ॲक्टिव्हिटी दिसते, आम्ही जस्ट तिथूनच आलो होतो आणि म्हणजे खूप जास्त ॲडव्हेंचर करावं लागतं असं ते ॲडव्हेंचर लँड आहे आणि त्यामुळेच खूप जास्त थकवा आम्हाला आला होता की जे इमॅजिन केलं नव्हतं त्या सगळ्या गोष्टी आम्हाला तिथे करायला भेटल्या. असं वाटत होतं ॲमेझॉनच्या जंगलामध्ये आम्ही अडकलो की काय. आणि हे आहे बघा जेवणाचा हॉल, त्यांचा खूप छान थीम वापरलेले आहे. इथं पाण्याचा आणि ग्रीनरीचा एवढा छान यूज केलेला आहे या पार्कमध्ये की बघा असं एकदम बारीक असे तुषार अंगावर घेत जेवणाची जी मजा होती ती औरच होती खरंच सांगायचं तर. विशेष म्हणजे जेवणाचा आनंद घेता घेता इथे छोट्या छोट्या गेम्स ही ऑर्गनाईज केल्या होत्या कपलसाठी, लहान मुलांसाठी. फनी गेम्स वगैरे इथं केले जात होते, सेल्फी पॉईंट्स होते, तर खूप जास्त मजा आली. आता याच्यानंतर जे तुम्हाला समोर राईड्स वगैरे दिसत आहेत, तर जेवण झाल्यामुळे आणि खूप जास्त थकले असल्यामुळं आम्ही इकडे गेलोच नाही. कसं बसं सरांच्या इच्छेखातर, कारण सरांना राईड्सही करण्याची इच्छा होती, तर तिकडे त्यांना न घेऊन जाता आम्ही सरांना रिक्वेस्ट करून फक्त सरांच्या इच्छेखातर आम्ही बोटिंगला गेलो, कारण तिथंही असा त्राण उरला नव्हता की ते पॅडल वगैरे आपण स्वतः मारू वगैरे यासाठी. पण चला ठीक आहे, सरांची इच्छा होती तर आम्ही सगळे गेलो. पण छान वाटलं तिथेही, कारण हे बर्ड्स तिथे खूप जास्त आहेत. आणि सगळ्यात लास्टला आमचं फेवरेट ठिकाणी आम्ही आलो की आम्ही इथे कालाखट्टा, कारण इथला कालाखट्टा दी बेस्ट आहे. आम्ही मागच्या पूर्वी पण इथं आलं तेव्हा खाल्लं होतं आणि तीच टेस्ट सेम टू सेम आम्हाला आत्ताही भेटली. चला वी आर सेइंग बाय. ओके चला. सगळे हसतील आपल्याला. एवढे मोठे बॅग का आणले, असं कसं उलटं चालणार आहे बा. एवढे मोठे बॅग का आणले म्हणते. चाललंय आता काय बाय. आणि अशा पद्धतीने आमची ट्रिप आजची इथेच संपलेली आहे.